हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज ॲक्च्युली हा रेसिपीचा ब्लॉग करते आहे मी. पण काल आम्ही गेलो होतो डीमार्टला, तर काही वस्तू आणल्या तिकडून, त्या तुम्हाला दाखवते. पण तत्पूर्वी एक डिस्क्लेमर मला टाकायचा आहे. हा याच्यासाठी कारण का आज मी रेसिपी करणार आहे, म्हणून मला हा स्पेशली डिस्क्लेमर टाकायचा आहे की मी कोणी एक्सपर्ट नाही. मी मला जमतील तशा रेसिपीज करत असते आणि ज्या मला आवडतात, ज्या आम्हाला सगळ्यांना टेस्टला आवडतात, ज्या मला आत्तापर्यंत मी करत आलेली आहे आणि ट्राईड अँड टेस्टेड अशा ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ज्या छान होतात माझ्याकडून त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण तुम्हालाही म्हणजे तुम्हाला माहिती असतीलच त्या रेसिपीज, पण तुम्ही त्या माझ्या पद्धतीने मी जसं काही करते तशा ट्राय कराव्यात आणि त्या वेगवेगळ्या जेवणाचा तुम्हीसुद्धा छान आस्वाद घ्यावा, यासाठी मी त्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तसंच आज मी मसाले भाताची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आता मसाले भात तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण सगळ्यांना परफेक्ट असा तो मसाले भात बनवता येत नाही. मलाही येत नव्हता. मी सुद्धा शिकले, म्हणजे मी सुद्धा इथून तिथून बघून तो बनवला. परत मी ट्राय केलं 2-3 वेळा ते कसा छान होतोय की नाही, तर तो चांगला झाला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी कोणी एक्सपर्ट नाही, हा डिस्क्लेमर मला आधी इथे टाकायचा आहे. चला, तर आता मी तुम्हाला डीमार्टमधून काल काय आणलं ते दाखवते. ॲक्च्युली सगळं दाखवणार नाही आहे, काही निवडक वस्तू ज्या मला खूप आवडल्या आणि मी तिथून घेतल्या. बाकी सामान तर आम्ही काल रात्रीच गेलो होतो डीमार्टला. रात्री गेलं का बरं पडतं, हर्षद कामावरून आला का मग आम्ही जातो डीमार्टला. तर रात्री गेलो होतो, त्यामुळे सामान तर सकाळीच मी भरून टाकलं. आणि काही स्पेशल सामान आहेत, थोडंसंच 2-3 गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर त्या आहेत ह्या ह्या अशा छान क्यूटच्या बरण्या घेतल्यात बघा मी. खूप मस्त आहेत आणि ही 69 रुपीजला एक बरणी आहे. या साईजची आहे बघा. खूप छान आहे. तर मला असं लोणचं वगैरे ठेवायला घ्यायच्या होत्या. लोणच्याचा विचार केला, पण घरी आल्यावर म्हणते आपले पावभाजीचा मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, परत अजून कसले मिसळ मसाला वगैरे असे जे स्पेशल मसाले आहेत ना, तर ते ह्याच्यात ठेवावे असा विचार करते आता मी. तर ह्या धुवून वगैरे ठेवायच्या आहेत. तत्पूर्वी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया कशा आहेत. छान वाटलं, मला क्यूट वाटलं. आणि त्याच्यावर बघा ना, काचेचे आहेत ह्या, आणि त्याच्यावर अशा लाईन्स आहेत मस्त, तर त्या मला जास्त क्यूट वाटल्या. तर ह्याच्यातला मी कागद काढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला नीट दिसेल. खूप छान आहेत बघा, मस्त आहेत. आणि अशा लॉकवाल्या आहेत ह्या बरण्या. तर 4च घेतल्यात मी ह्या बरण्या, जास्त नाही घेतलेल्या. आवडल्या तर मी परत जाऊन घेणार. तर मग आता बघितलं पहिले जागा, कारण का माझ्याकडे ना एवढं कलेक्शन आहे अशा छोट्या छोट्या बरण्यांचं. मला खूप जास्त आवडतात, जेव्हा आवडतात डिझाईन्स चांगल्या आल्या डीमार्टमध्ये का मी घेऊन येत असते. त्यामुळे भरपूर सारं कलेक्शन झालेलं आहे. पण ते लागतात सुद्धा, असं छोटं मोठं काही ठेवायला, फ्रीजमध्ये पण असं आलं लसूण पेस्ट वगैरे असं काही काही करून ठेवायला पण बऱ्या पडतात, म्हणून मग ते घेतले. आणि ही क्यूटची झाडं घेतली आहेत बघा, खूप सुंदर. आणि ह्या इतक्या स्वस्तात मिळाली आहेत ना मला, म्हणजे ही बाहेर मी किंमत बघितली, इवन DIY मध्ये सुद्धा ह्या खूप कॉस्टली आहेत ही झाडं. आणि बाकी आयकियामध्ये वगैरे सुद्धा कॉस्टली आहेत. आयकियाचं कलेक्शन थोडं वेगळंच आहे म्हणा, असं कलेक्शन नाही आहे. हे असं DIYचं आहे हे कलेक्शन. आणि आता डीमार्टमध्ये हे नवीनच आलेलं आहे हा आयटम. तर हे जे आहे ना, हे फक्त 229ला मिळालं आहे बघा मला. मी अजून लेबलसुद्धा नाही काढलं, आता काढेन आणि ठेवेन सुद्धा. आणि हे 279ला मिळालेलं आहे. तर छान आहे ना हे प्लांट, पण मला खूप जास्त आवडलं. त्याची फुलं इतकी क्यूट आहेत आणि कळ्या वगैरे, म्हणजे डिटेलिंग बघा ना किती सुंदर आहे ना. तर पानं तर एकदम रिअल वाटतात त्याची, म्हणजे फुलंसुद्धा, आणि खूप नाजूकशी अशी फुलं आहेत. तर खूप आवडलं मला. तर मी इथे डायनिंग टेबलवर त्याला ठेवण्याचा विचार करते. तर माझ्याकडे एक पॉट आहे, आपण ठेवूनच बघूया. तर मी डायनिंग टेबलवर हा पॉट ठेवते इकडे, आणि त्याच्यामध्ये डायनिंग टेबलवर मला वाटतं हे छान दिसेल. हो, चांगलं वाटतंय राज, हे बघ खूप छान दिसतं, छान वाटतंय ना टेबलवर. आणि ह्याला ना तिथे कृष्णाच्या इकडे ठेवते. हा ट्रे मी ऑलरेडी काढून ठेवलेलाच आहे. तर मला वाटतं थोडं इथे असं छान वाटेल. लेबल कट करायचे आहेत, मी फक्त बघते कसं दिसेल, छान वाटेल की नाही ते, आणि मग लेबल कट करून ठेवून. छान वाटतंय ना, खूप छान दिसतं, सुंदर वाटतंय.
आणि हे इथे पण छान दिसतंय ना. चला तर आता डेकोरेट करून झालं. मी वेगवेगळ्या प्रकारे घरात असंच काही ना काहीतरी नवीन नवीन चेंजेस थोडेफार छोटे मोठे केले तरी आपल्याला बरं वाटतं ना, आणि ते करत असते. चला आता आपण मसाले भात बनवायला घेऊया. चला तर मग किचनमध्ये. तर आता मसाले भातासाठी मी सगळी तयारी करून ठेवली आहे. अर्धा तास झाला तांदूळ भिजत घातला होता, तो उपसून ठेवला आहे. इथे फ्लावर घेतलेत मी आणि तोंडली घेतली आहे. तर तोंडलीला थोडासा चीक असतो ना, म्हणून मग पाण्यात असं बुडवून ठेवलेलं आहे. मी चांगलं वॉश करून घेतलं आहे ऑलरेडी आणि पाण्यात डिप करून ठेवलं आहे. चला तर सगळं प्रिपरेशन तर करून झालेलं आहे. आता आपण मसाले भात बनवायला घेऊया. तर मी तरी ह्या एवढ्याच भाज्या घेतलेल्या आहेत. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये गाजर वगैरे घेतात. आणि हां, मटार मी तुम्हाला सांगायला विसरले. तर मटार मी असा ऑलरेडी शिजवून ठेवला आहे, कारण का त्याचा हिरवेपणा जाऊ नये ना. ह्याच्यातच आपण डायरेक्ट पॉटमध्ये बनवायला घेतलं ना तर त्याचा हिरवेपणा आहे तो निघून जातो, म्हणून मग त्याला सेपरेटली मी बॉईल करून ठेवलेला आहे. आणि भाज्या मी एवढ्याच घेतल्यात. ॲक्च्युली ह्याच्यात बटाटा पण घेतात, गाजर पण घेतात, अजून बीन्स वगैरे. तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. तर बटाटा आणि गाजर सध्या राजला आणि हर्षदला नको आहे, त्यामुळे मग म्हटलं तो स्किप करूया आणि आहे त्या भाज्यांमध्ये करूया. म्हणून मग आता आपण पहिले तर हा मसाला जरा भाजून घेऊया. म्हणजे हा गरम मसाला घेतलेला आहे. इथे काळी मिरी घेतलेली आहे, थोडी दालचिनी घेतलेली आहे, 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत, जिरं घेतलेलं आहे, धणे घेतलेले आहेत आणि तमालपत्री आहेत ना, ती आपण फोडणीला घालायची आहेत. तर आता हे सगळे जिन्नस आहेत ना, ते मी एका छोट्याशा ह्या पॅनमध्ये चांगले भाजून घेते. त्याला एकत्रच भाजून घेऊया आपण. हे ना तडक्याचं भांडं आहे ना, हे असं खाली जातं असं बघा, प्रत्येक वेळी असंच होत असतं. तर आता मी काय करणार आहे ना, अशी इथे वाटी ठेवणार, म्हणजे मग ते जरासं एलिव्हेट होईल, म्हणजे ते सारखं खाली जात नाही. आता माझ्याकडे हे असंच तडका पॅन आहे. तुमच्याकडे कसं आहे मला सांगा, म्हणजे व्यवस्थित राहतं का गॅसवर ते मला कमेंट करून सांगा. तर मला हा प्रॉब्लेम होतो याच्यावर. तर अगदी मंद आचेवर हे सगळं जिन्नस ना मस्त भाजून घ्यायचे आहेत. छान खमंग असा वास सुटला पाहिजे ह्याचा. हिरव्या वाटपामध्ये ना हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे देठासकट, थोडंसं आलं, लसूण आणि थोडासा कढीपत्ता पण घेतलेला आहे. तो आता मी काढून घेते देठाकडून. आणि मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जितकं तिखट खायला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या. आणि राईस पण किती आहे त्याचा पण अंदाज घ्या, कारण काही मिरच्या कमी तिखट असतात, काही जास्त तिखट असतात, तर त्याप्रमाणे घेतलेले आहे. तर ह्याचं सुद्धा मी एक हिरवं वाटण वाटून घेणार आहे. आणि हा जो मसाला आहे ना आपला, तो मस्त खमंग भाजला गेला का ह्याला पण पहिले वाटून घेते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये. आणि हे वाटून घेतलं का मग हा हिरवा मसाला सुद्धा वाटून घेते. आणि हो, ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं सुद्धा घालणार आहे. तर किसलेलं खोबरं फ्रीजमध्ये असतं, ते सुद्धा मी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. अगदी थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाही. आणि थोडंसं दही सुद्धा लागणार आहे आपल्याला. तर तुम्ही हे वाटताना, हिरवे वाटप वाटताना त्याच्यात सुद्धा घालू शकता, किंवा नंतर राईस आपण भाजत असतो ना तेव्हा सुद्धा घालू शकता. तर आता हा जो गरम मसाला आहे ना, तो मस्त खमंग भाजला गेलेला आहे आणि त्याचा मस्त असा खमंग सुवास पसरला आहे सगळीकडे. तर आता ह्या स्टेजला तो बंद करायचा आहे, म्हणजे आपला मसाला चांगला भाजला गेला आहे. आणि हा थोडासा गार झाला का मी मिक्सरला त्याची पावडर करून घेते. तर मसाले भात करण्यासाठी मी असं मस्त जाडबुडाचं फ्रायप्लायचं भांडं घेतलंय. जरा जाड भांडं असेल ना तर कसा भात वगैरे लागत नाही. तर मी ह्या टोपामध्येच बनवणार आहे. कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो आपण हा राईस, म्हणजे मसाले भात आपण कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो. पण कुकरमध्ये काय ना थोडंसं मला गिचका झाल्यासारखा वाटतो. अगदी प्रमाण म्हणजे पाण्याचं अगदी परफेक्ट झालं पाहिजे तर तो मोकळा मोकळा होतो. म्हणून मग मी टोपामध्येच करते. म्हटलं टोपामध्ये करूया. आणि टोप पण माझा मोठा आहे, क्वांटिटी पण जास्त आहे. हां, तर मी तांदूळ ना 3 वाटे घेतले आहेत.
आणि हे मसाल्यांचं प्रमाण मी तुम्हाला तेवढं सांगितलं नव्हतं कारण का मी अंदाजानेच करते, काय जास्त प्रमाण वगैरे घेत नसत नाही. पण तरी तुमच्यासाठी म्हणून सांगते की 3 वाट्या तांदूळ घेतलाय तर त्याच्यासाठी अगदी 2-2 चमचे ते मी खडे मसाले घेतले. म्हणजे खडे मसाले म्हणजे जिरं आणि धणे हे अगदी 2-2 चमचे घेतलेत आणि बाकी लवंग आणि दालचिनी तुम्ही बघितलं, दालचिनीचा थोडासा तुकडा. आणि हिरवा वाटण तर आपल्या अंदाजानुसार तुम्ही कसंही कमी जास्त करू शकता. आता तेल ठेवलंय तापत. आता तेल तापलंय, त्याच्यात तमालपत्र घालते आणि 1 चमचा जिरं सुद्धा घालायचंय परत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. तर 1 मोठा कांदा घेतलेला मी, 1 मोठा कांदा घेतोय. तो चांगला भाजून घेऊया, परतून घेऊया. आणि तांदूळ जो आहे ना तो अगदी मी रेग्युलर घेतलाय. आपण रेग्युलर जो भातासाठी वापरतो ना तो तांदूळ घेतलेला आहे. ह्याच्यासाठी बासमती वगैरे घ्यायचा नाही, त्याला असाच साधाच तांदूळ वापरायचा. तर मी वाडा कोलम वापरलेला आहे. तुम्ही जो तांदूळ खाता तो तुम्ही वापरू शकता. तर आता कांदा आपला चांगला गुलाबीसर रंगावर भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया ह्या सगळ्या चिरलेल्या भाज्या. आता ह्या भाज्यांना लागेल एवढं ना थोडंसं 1 चमचाभर मीठ मी आधी घालून घेते, म्हणजे भाज्यांना सुद्धा व्यवस्थित मीठ लागेल. त्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. झाकण ठेवू आणि फास्ट गॅसवर असंच त्याला जरा भाज्यांना जरा भाजून देऊया, म्हणजे शिजवून पण देऊया. अर्ध्यापेक्षाही कमी शिजवायचे आहेत. आणि मग तांदूळ घालून तांदूळ पण चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता भाज्या आपल्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत. तर मी 1 मोठा चमचा साजूक तूप सुद्धा घातलेलं आहे याच्यामध्ये. मला हे तूप जास्त प्रमाणात घालायचं होतं म्हणून मग मी तेल कमी घातलं याला. आता हा जो राईस आहे ना भिजवलेला तो घालून घेऊया. आणि राईस सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. तर आता ह्याचा कलर तुम्हाला थोडासा असा पिवळसर दिसत असेल. आता आपले बाकीचे मसाले ह्याच्यामध्ये जायचे आहेत. मग हा राईस काय ना थोडासा काळपट हिरव्या रंगाचा असा असतो. तर ते मसाले आता घालून घेऊया. पहिले तर आपलं हे वाटण घालून घेऊया हिरवं. तर आता ह्या वाटपामध्ये ना मी वाटतानाच दही घातलं, अर्धी वाटी दही ह्याच्यामध्येच घातलंय, त्यामुळे त्याचा कलर असा दिसतोय. आता हे वाटण सुद्धा घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये. आता हे हिरवं वाटण घालून घेतलंय, चांगलं तांदळासकट खमंग भाजून घेऊया. आता मी गॅस वाढवलाय, मगाशी जरा गॅस कमी केला होता, आता जरा वाढवून घेतलाय. आता बघा असा हिरवटसर आता राईसचा रंग झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे गरम मसाल्याचं वाटण करून ठेवलंय ना ते सगळं घालून घ्यायचं आहे. ते सुद्धा घालून घेतलंय. असा खमंग वास सुटलाय, इतकं वाटण छान झालेलं आहे ना, तर मसाल्यांचा वास अगदी छान येतोय, छान येतोय. तर हा तांदूळ ना चांगला 2-3 मिनिट मी भाजून घेतलाय चांगला. तर चांगला परतून घ्यायचा म्हणजे भात आपला मस्त मोकळा मोकळा होतो. आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे. तर पाणी कसं घालायचं आहे, तर मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला ना, तर ह्याला मी 6 वाट्या पाणी घालणार आहे. तर पाणी नेहमी गरमच घालायचं. म्हणजे तांदूळ जेवढा आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचंय, म्हणजे मग भात अगदी व्यवस्थित मोकळा मोकळा होतो. चला आता आपण चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. आपण ह्या आधी सुद्धा भाज्यांना मीठ घातलेलं,
परत ते मटार उकडले त्यालासुद्धा मी मीठ घातलेलं, तर तो अंदाज घेऊनच मी मीठ घालणार आहे. पाहिजे तर थोडी चव घेऊन बघायची, चव बघितल्याशिवाय करायचं नाही, कारण का एक वेळ मीठ कमी पडलं चालेल पण जास्त पडलं तर काही करता येत नाही म्हणून. आणि आता ह्याला झाकण लावूया. तर ह्या राईसला ना, मसाले भाताला मी 5 मिनटं, अगदी 5 मिनटापेक्षाही कमी फास्ट गॅसवर शिजवलं होतं आणि नंतर 10 मिनटं मी अगदी स्लो गॅसवर त्याला शिजवलं आणि झाकण बिलकुल काढलं नाही. 1-2दा फक्त मध्ये ढवळला आधीच्या 5 मिनिटांमध्ये आणि नंतरची 10 मिनटं मी त्याला झाकण ठेवून गॅस बंद केल्यानंतर असंच ठेवलेलं आहे. आणि आता मी ह्याच्यावरचं झाकण खोलणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान राईस झालेला आहे. हा बघा, असा सुंदर मसाले भात आपला रेडी झालेला आहे. आता ह्या शेवटी मी आता ह्याच्यावर ते हे हिरवे मटार घालणार आहे, म्हणजे मग काय ना, मटारचा रंग चेंज होत नाही. आणि आता आपण त्याला मस्तपैकी ढवळून घेऊया. हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे. बघा, अगदी मोकळा झालेला आहे राईस आपला. छान असा ढवळून घ्यायचा आहे अगदी खालपर्यंत. बघू शकता कसा दिसतोय आपला राईस, छान मोकळा झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये ना काजू वगैरे, काजू मनुके असं सुद्धा घालतात, पण मी घातले नाहीत कारण का आमच्याकडे ते सगळं आवडतच नाही. म्हणजे तिखटच राईस पाहिजे, तिखटामध्ये जराही गोड काही नको असतं. तर काजू मनुके वगैरे हे तर राजला आवडतच नाहीत, त्यामुळे मग मी राईसमध्ये ते सुद्धा स्किप केलेलं आहे. तर तुम्ही राईस म्हणजे जेव्हा तमालपत्री वगैरे टाकले ना, तेव्हाच काजू मनुके सुद्धा तेलामध्ये भाजून घेतले आणि त्याच्यावर मग भाज्या टाकून तसा राईस केला ना, तरी हा मसाले भात खूप छान होता. मी मुद्दामून स्किप केले आहेत कारण का हा बघा, मी 2 टायमाचा केला आहे राईस, भरपूर सारा केला आहे आणि मी तसा करून दाखवला तर आमच्या घरी कोणी खाणारच नाही, म्हणून मग ते मी स्किप केलेलं आहे. तर तुम्हाला आवडत असतील काजू मनुके ह्याच्यामध्ये खायला, अगदी राजेशाही लग्नात बनवतात तसा राईस खायचा असेल ना, तर ह्याच्यात काजू मनुके ॲड करा, तरी तो खूप छान लागतो. तर मला आवडतं, पण ह्या दोघांना काही आवडत नाही तेवढं काजू मनुके जेवणामध्ये खायला तिखटामध्ये, तर म्हणून मी ते स्किप केलं आहे. तसा छानसा आता मी सर्व करते हर्षदला आणि राजला, बघूया त्यांना आवडतोय का ते. आता हा राईस मी प्लेटमध्ये सर्व केला आहे. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि खवलेला नारळ. वा, आपला मसाले भात रेडी आहे. तर आता मसाले भातासोबत मी थोडंसं लोणचं दिलं आहे आणि पापड. तर कसं वाटतं हे कॉम्बिनेशन? आवडलं का? या मग जेवायला. तर तुम्ही सुद्धा असा मसाले भात नक्की ट्राय करून बघा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा आजचा व्लॉग हे सांगायला विसरू नका. मला तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट्स नक्की करत जा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.